दरम्यान कल्याणमध्ये रात्रभर पावसाची संततधार सुरू होती। पावसामुळे काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला पाणी साचलं। पावसाचा जोर कमी जास्त होत राहिल्याने पाण्याचा निचरा सुरू आहे। तर इकडे मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे। 10 ते 15 मिनिटे लोकल उशिराने धावतात। कल्याणहून सीएसएमटी कडे जाणाऱ्या लोकल 10 ते 15 मिनिटे उशिराने धावतात। तांत्रिक कारणामुळे लोकल उशिराने धावत असल्याची माहिती मिळते। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सुनील जाधव यांच्याकडून। सुनील, मध्य रेल्वेची सेवा पुन्हा विस्कळीत झाली आहे। प्रणिता, अगदी बरोबर आहे। आपण पाहायला गेलं तर मध्य रेल्वे ही नेहमी कुठे ना कुठल्या गोष्टीमुळे कारणीभूत असते आणि मोठ्या प्रमाणात जी रेल्वे सेवा आहे ती विस्कळीत होताना दिसून येते। मात्र आपण पाहू शकतो मे महिन्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे त्याचा फटका जो आहे तो रेल्वेला मोठ्या प्रमाणात पडला होता। मात्र जून महिन्यात सुरुवातीला 2 ते 3 दिवस पावसाने विश्रांती दिली होती व त्यानंतर रेल्वे सेवा जी आहे ती सुरळीत सुरू होती। मात्र काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुंबईसह उपनगरामध्ये सुरू असलेल्या पावसाचा फटका जो आहे पुन्हा एकदा आज पहाटे रेल्वेला पडलेला दिसून येत आहे। पहाटेच्या वेळेला कल्याणवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या ज्या लोकल ट्रेन आहेत ते 10 ते 12 मिनिटं उशिराने या ठिकाणी सुरू आहेत। लांब पल्ल्याच्या गाड्या असतील, सिग्नल यंत्रणा असतील, त्याचबरोबर तांत्रिक बिघाड असेल, असे वेगवेगळ्या कारणाने ज्या गाड्या आहेत, लोकल ट्रेन आहेत, त्या उशिराने धावत आहेत। एकंदरीत सकाळच्या वेळेला, पहाटेच्या वेळेला चाकरमाने जे आहेत ते आपल्या कामावरती पोहोचण्यासाठी स्थानकावरती मोठी गर्दी करतात। मात्र 10 ते 12 मिनिटं उशिरा सुरू असलेल्या लोकल ट्रेनमुळे कुठेतरी त्यांना तारेवरची कसरत जी आहे ती या ठिकाणी करताना ते पाहायला मिळत आहेत। एकंदरीत सिग्नल यंत्रणा असतील, लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत, त्या उशिराने येत असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे त्याचा फटका जो आहे तो लोकल ट्रेनला पडलेला आहे आणि 10 ते 12 मिनिटं या ठिकाणी ज्या लोकल ट्रेन आहेत त्या उशिराने सुरू आहेत। दुसरीकडे पाहायला गेलं तर जून महिन्याच्या 2 ते 3 दिवस झाले। जून महिन्याच्या 2 ते 3 दिवसापासून पावसाने कुठेतरी विश्रांती दिली होती, त्यामुळे लोकल सेवा जी आहे ती सुरळीत सुरू होती। मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी आपण काही तांत्रिक कारणामुळे लोकल सेवा उशिराने सुरू आहे। सुनील, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।